शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांची एवढ्यात सुटका नाही। मुंबई पोलिसांच्या क्लीन चिटच्या आव्हान याचिकेवर सुनावणी करायला सत्र न्यायालय तयार। भाजपचा राजीनामा दिलेले गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे आज ठाकरे गटात प्रवेश करणार। 2014 पर्यंत होते शिवसेनेमध्येच। शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव। ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यासाठी तातडीने सुनावणीची मागणी। अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान। पुण्यामध्ये आज पावसाची विश्रांती। खडकवासला धरणातनं विसर्ग घटला। पूर ओसरल्यावर नुकसानाचं धक्कादायक वास्तव उघड। मुंबईतल्या 7 धरणांमधला पाणीसाठा 71%वर। 2 दिवसातच 13% वाढ। वैतरणावरच्या 3 प्रकल्पातही 71% पाणीसाठा। मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाची विश्रांती। आज मुंबईतल्या शाळांना सुटी नाही। रेल्वे आणि रस्ते वाहतूक तुर्तास सुरळीत। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधील शाळा आणि कॉलेजेसना आज सुटी। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। मुंबई विद्यापीठाच्या रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या। मुसळधार पावसामुळे निर्णय। सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नदीला पूरस्थिती। कर्नाळ रस्ता पाण्याखाली। पलूस तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला। कोयना धरणातनं 20,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरूच। कल्याण ते अहमदनगर दरम्यानची वाहतूक आणखी 24 तास बंदच राहणार। रायते पुलावरचा रस्ता आणि संरक्षक लोखंडी जाळी गेली वाहून। कारागृहातनं सुटलेल्या गुन्हेगाराची नाशिकमध्ये काढली मिरवणूक। पोलीस यंत्रणेलाच आव्हान। तडीपार गुंड आणि सराईत गुन्हेगारांचाही समावेश। कारगिल विजय दिवसाचा आज 25वा वर्धापन दिन। कारगिल युद्ध स्मारकाला भेट देत पंतप्रधान मोदींनी वाहिली शहीदांना आदरांजली। आणि जागतिक क्रीडा महाकुंभाची नांदी। पॅरिस ऑलिम्पिकची आज सुरुवात। नीरज चोप्रा, पीव्ही सिंधू, अविनाश साबळेसह इतर अनेक भारतीय क्रीडापटूंकडून मोठ्या अपेक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।